नाही, वोट जिहाद म्हणजे काय? कारण स्वतः नरेंद्र मोदीजीने सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे. ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खाल्लं जायचे, त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे. आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत? त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काही कळलेला नाही. मोदींनी पहिले सांगावं, जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत? नाही, ते मी फक्त मिठाचं बोललोय. मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात, त्याच्यामुळे ते जेवण काय जेवले ते त्यांनी सांगावं. आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंश हत्याबंदी पुढे करणार आहेत का? काय मला परत प्लीज. बरं ठीक आहे, यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील, हे काय खरं नेरेटिव्ह होतं? मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातले नळ कापून नेतील, तुमचं वीज, हे काय खरं नेरेटिव्ह होतं? तुमची म्हैस चोरून नेतील, हे काय खरेपणा होता? नकली संतान, नकली सेना, हे काय खरं नेरेटिव्ह होतं? आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घर देईन, हे काय खरं नेरेटिव्ह होतं? उद्योगधंदे वाढवीन, हे काय खरं नेरेटिव्ह होतं? एकूण जर का देशाची लोकसंख्या लक्षात घेतली तर 140 कोटी पैकी मतदानाचा अधिकार वयाप्रमाणे किती लोकांना आहे ह्याचा आकडा मिळेल. आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळाले आणि उरलेली कित्येक कोटी लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान केलेलं आहे, ही सुद्धा टक्केवारी सगळ्यांसमोर आली पाहिजे. मला वाटतं बाकीच्यांना जरा विचार